बिहार विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला फार मोठा धक्का बसला. जनसुराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव करून 19,000 पेक्षा जास्त मतांच्या आघाडीने विजय संपादन केला. प्रशांत किशोर यांचा विजय इतका का महत्त्वाचा आहे, तर प्रशांत किशोर यांच्या विजयाने भाजपचे बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन या दोघांसाठी धक्का मानला जातो. कारण ही जी पोटनिवडणूक झाली होती, ही पोटनिवडणूक प्रामुख्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे झाली होती. हा जो मतदारसंघ आहे बाकीपूर, हा गेल्या 30 वर्षापासून भाजपचा गड मानला जातो. भाजपच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुरक्षित मानला जाणाऱ्या मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव होणे आणि जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांची निवड होणं, हा भाजपच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुहेरी धक्का जो आहे तो दुहेरी धक्का मानला जातो. या निवडणुकीमध्ये विजय मिळाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी जे विधान केलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे की प्रशांत किशोर असे म्हणाले की बाकीपूरच्या जनतेने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला इशारा दिलेला आहे की भाजपचा मुख्यमंत्री हा स्वच्छ चारित्र्याचा असावा, गुन्हेगार नसावा, शिक्षण, रोजगार किंवा बिहारमधून जे स्थलांतर सुरू आहे हे स्थलांतर रोखण्यासाठी ॲक्शन घेणारा असावा आणि भाजपमध्ये दिलेले जे मुख्यमंत्री आहेत या सम्राट चौधरींबद्दल एक प्रकारे त्यांनी केलेलं हे विधान आहे. आणि नितीन नबीन सारख्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षांच्या प्रशांत किशोर यांचा विजय होणं हे भाजपच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहे आणि बिहारच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून हे देखील भाजपला फार मोठा धक्का जो आहे तो फार मोठा धक्का मानला जातो.